काळ भैरवनाथाच्या नावानं सांगली, काळ भैरवनाथाच्या नावानं सांगली, काळ भैरवनाथाच्या नावानं सांगली। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंदे या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी सालाबादप्रमाणे काळ भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित करण्यात आलं आहे। दिनांक 20 एप्रिल रोजी हे मैदान संपन्न होणार आहे। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। दादा नमस्ते। नमस्कार, आपलं नाव सांगा, परिचय द्या। मी रवींद्र धैर्यशील शेळके पाटील। हां, तर दादा काय सांगाल, यावर्षी कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलं आहे आणि मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होणार आहे? दिनांक 16 रोजी लोणंदीतील काळ भैरवनाथ या ग्रामदैवताची यात्रा सुरू झालेली आहे। त्यानिमित्त 20 तारखेला आमच्या इथं काळ भैरवनाथ केसरी या बैलगाडी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। सकाळी 9 पासून या स्पर्धा सुरू होतील। साधारणतः या स्पर्धेकरता प्रथम बक्षीस हे 1,01,000चं आहे, द्वितीय बक्षीस 81,001चं आहे, तृतीय बक्षीस 61,001चं आहे, चौथं बक्षीस 41,001चं आहे, पाचवं 31,000, सहावं 21,000 आणि शेवटचं बक्षीस 7वं हे 11,000 असं दिलेलं आहे। बरं, प्रवेश फी किती आहे दादा? प्रवेश फी 1,000 रुपये आहे। ही जी तुम्ही मुख्य बक्षीस रचना सांगितली, ह्या मुख्य बक्षीस रचनेला रोख रक्कम सांगितली, त्याच्या व्यतिरिक्त काय मिळणार आहे अजून? त्याच्याबरोबर त्याच्यासाठी ढाल शील्ड याची व्यवस्था केली आहे। साथी जे विजेते आहेत त्यांना आमच्याकडून ढाल दिली जाईल। बरं, ही झाली मेन बक्षीस रचना। जे सेमीला 2 नंबरला उतरणार आहेत त्यांच्यासाठी काय बक्षिसाची योजना केली आहे का? हो, केलेली आहे। बरं, किती रुपये प्रत्येक एका गाडीला? 2,000 रुपये प्रत्येकी। बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्याच नियमाटीनुसार पार पडेल का? बरोबर आहे, या सर्वांनी घालून दिलेल्या नियम अटीप्रमाणेच आपलं मैदान चालणार आहे। बरं, हे मैदान कोणत्या ठिकाणी संपूर्ण होणार आहे, त्या ठिकाणाला नाव काय? हे लोणंदच्या नजीकचं गोटेमाळ मैदान आहे, त्या ठिकाणी ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। दरवर्षी ज्या ठिकाणी संपन्न होतात बरोबर, ठिकाण आहे, त्याच ठिकाणी आहे। मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? बरोबर आहे, परमिशन प्राप्त केलेली आहे आणि प्रोसेस चालू आहे। बरं, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं या मैदानाची प्रत्यक्षात पाहणी करण्यात आली का? हो, प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे। बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानाचं स्वरूप कसं आहे? आदत आहे, ओपन आहे का दुसरा आहे? हे ओपन मैदान आहे। ओपन मैदान संपन्न होणार आहे। या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? हां, बरोबर आहे। काळ भैरवनाथ केसरीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, तरी आमचं एक सर्व बैलगाडीचं शौकीन लोक आहेत आणि मालक चालक यांना आहे, त्यांना आव्हान आहे की आपण मोठ्या प्रमाणात त्यात भाग घ्या आणि स्पर्धा यशस्वी करा। आपल्याला बळीराजाला किंवा शेतकरी वर्ग जे आहे, बैल जे सांभाळणारे लोक आहेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे, तरी सर्वांनी याच्यात भाग घ्यावा व सहकार्य करावं। मैदानाचे लॉट कधी काढले जातील? पण मैदानाचे लॉट आदल्या दिवशी म्हणजे 19 तारखेला काढले जातील। बरं, चालते, धन्यवाद दादा। नमस्कार दादा नमस्ते, नमस्कार। आपलं नाव सांगा, परिचय द्या। मी संदीप बालचंद्र शेळके पाटील, भैरवनाथ यात्रा कमिटीचे सचिव म्हणून काम पाहतो। बरं दादा, काय सांगाल, यावर्षी सुद्धा काळ भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान आपण आयोजित करताय, कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे दादा? चांगल्या पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे। मागील 8 दिवस झालं मैदानावरती काम चालू आहे। बरं, अजून काही तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत ह्या मैदानाच्या कधी पूर्ण होतील साधारणतः? पूर्ण करून लवकरात लवकर पूर्ण करून त्याची सर्व प्रोसेस केली जाईल। फाटीची जी सुधारणा आहे, दुरुस्ती, ती किती दिवसात पूर्ण केली जाईल? ते उद्याच केली जाईल। बरं, उद्या सकाळपर्यंत केली जाईल। एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण मैदानामध्ये 8 फाट्या आहेत। बरं, फाटीच्या आतमधलं अंतर किती आहे? 12 फूट ते 13 फूट अंतर आत आहे। बरं, एकूण ओपनचं तुम्ही मैदान घेता, त्यामुळे किती फूट पल्ला ठेवण्यात आलेला आहे? 950 फूट पल्ला ठेवण्यात आलेला आहे। बरं, निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 600 फुटाच्या पुढं आहे। बरं, आणि त्याचबरोबर खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकतात खाली। त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला दरी असं काय का? नाहीये। बरं दादा, पूर्वेच्या साईडला एक मोठा मेगा प्रोजेक्ट चालू आहे कॅनॉलचा,
त्या ठिकाणी उकरण्यात आले, खड्ड्याची होय. खोली पण जास्त आहे, हो. तर तिथं कशा पद्धतीचं आपण नियोजन करणार आहे? तिथं आम्ही डंपर ट्रॅक्टर लावणार आहे हं. आणि ज्या ठिकाणी मातीचे भराव मोठ्या प्रमाणात करून घेणार आहे बर. त्याचंही काम चालू आहे आणि ते पूर्ण बरं. उद्याच पूर्ण ते केलं जाईल. जेणेकरून अपघात घडणार नाही आणि बैलांना दुखापत होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल. याची 100% खबरदारी घेतली जाईल आणि पूर्व बाजूला 100% बॅरिकेटिंग सगळं बॅरिकेड पूर्व बाजू आम्ही पूर्णपणे आता 100% बॅरिकेटिंग करणार आहे. 100% बॅरिकेड करणार. बरं. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार हो, आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत, ॲम्ब्युलन्स उपस्थित राहणार आहे, पिण्याचे पाण्याचे 2 टँकर उपस्थित राहणार आहे, एक पूर्व बाजूला असेल, एक पश्चिम बाजूला असेल, बरं. ती सर्व सोय केली जाणार आहे. बरं. त्याचबरोबर खाद्य विक्रेत्यांना तुम्ही काय आव्हान करताल? स्टॉल कुठल्या बाजूला लावा? स्टॉल पश्चिम बाजूला लागले जातील, अंतर सोडून लागले जातील, बरं, बॅरिकेडच्या पलीकडच्या बाजूला. बॅरिकेडच्या पलीकडे लागले बरं. जातील. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी अडीअडचणीत अडथळेत त्याचा मैदान सुरू होताना सकाळी योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? 100% केला जाईल. ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून योग्य तो बंदोबस्त केला जाईल. हो, 100% केला जाईल. खाली त्या सुट्टीच्या ट्रकमध्ये पूर्ण काळजी घेईल. काळजी घेतली जाईल. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, पट्टी आहे. त्याचबरोबर तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? सोमनाथ जगदाळे पेडगाव हे झेंडापंच म्हणून काम पाहणार. बरं. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर हे या मैदानाचं समालोचन करणार. बरं. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्ह चॅनल मार्फत हे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. बरं. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल दादा? सकाळी 8 वाजता चालू होईल. बरं. आणि फायनल किती वाजता पाहायला मिळेल? फायनल दिवस असायच्या आधीच 5 पर्यंत पाहायला जाईल. बरं. त्याचबरोबर दादा हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीने पार पडेल का? हो, 100% ह्या सर्व नियम अटी ह्याच्या अधीन राहूनच यात्रा कमिटी सर्व काम करेल व त्याच्या अधीन राहूनच यात्रा ह्या शर्यती पार पाडल्या जातील. आपण पाहतोय की उन्हाची तीव्रताही वाढली, मात्र हवामान खात्याकडनं उन्हाच्या तीव्रतेचा इशाराही दिला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी अवकाळी पावसाचाही इशारा दिला आहे. तर या मैदान ज्या दिवशी संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी अवकाळी पावसाने जर हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? बैलगाडा मालकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. बरं. त्याचबरोबर दादा अजून तुम्ही व्यावसायिक बंधूंना काय आव्हान करताल? या ग्राउंडवर कोणत्याही प्रकारचं स्टिंग विकलं जाणार नाही. जो स्टिंग विकताना सापडेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि ऊस रसवंती ग्रह जे असतील त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जे नैसर्गिक पेय आहे त्यांचं आम्ही स्वागतच करतो. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? जास्तीत जास्त आपल्या गाड्या वेळेमध्ये नोंद कराव्यात आणि यात्रा कमिटीला सहकार्य करावं असे मी यात्रा कमिटीच्या वतीने सर्व बैलगाडा मालकांना आवाहन करतो. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या. नमस्ते, मी सचिन आनंदराव शेळके. दादा काय सांगाल? यावर्षीसुद्धा भव्यदिव्य असं नियोजन करण्यात आलं आहे. काळ भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान गोटेमाळावरती पुन्हा संपन्न होतं आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने फाटी तयार करण्यात आली? ही पाटी सालाबादप्रमाणे ही अगदी मैदान सालाबादप्रमाणे हेच मैदान आहे. गेली अनेक वर्ष आम्ही या मैदानावरतीच बैलगाडा शर्यती आयोजित करतो आणि फक्त बैलगाडा शर्यतीसाठीच हे मैदान आहे सध्या. अनेक वर्षापासून या ठिकाणी मैदानं संपन्न होतात. हो. बरं दादा, आता आपण वळू या मैदानाच्या नियमाटींकडं. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच मैदान संपन्न होईल का? हो, नक्कीच. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? या ठिकाणी आमची यात्रा कमिटी आहे, ती निकाली पंच म्हणून काम पाहणार. आणि अटीतटीचा निकाल झाला तर कोण निकाल देणार आहे? जी तालुक्याची संघटना आहे बैलगाडा क्षेत्रातली ती त्या बाबतीतले निकाल देईल. मैदान ज्या दिवशी संपन्न होणार आहे त्या दिवशी सकाळी लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतरनं समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियमाटींचा पुकार दिला जाईल का आणि त्याच नंतरनं मैदान सुरू होईल का? हो. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? हे खरं तर हे मैदान बैलगाडा क्षेत्रातील बैलगाड्यांसाठी नंदनवनच आहे. तर माझं तर मत आहे की सर्वांनी 2 दिवस अगोदर या मैदानासाठी आपली नाव नोंदणी करून घ्यावी. जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी या ठिकाणी मैदानासाठी आपापल्या बैलगाड्यांच्या नोंदी लवकरात लवकर
करून घ्याव्यात. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत लोणंद गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील 24 कॅरेट व्हाईट गोल्ड सोन्या म्हणून ज्याची ओळख आहे त्या सोन्या बैलाचे मालक सागरभाऊ शेळके. सागरभाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, पुन्हा एकदा लोणंद गावामध्ये भव्यदिव्य असा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे. यात्रा उत्सवानिमित्त कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे? तयारी अंतिम टप्प्यात आली आणि पारंपरिक मैदान आहे. म्हणजे बऱ्याच वर्षाची परंपरा आहे ह्या मैदानाला. आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानंच होणार आहे. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मैदान हे पारदर्शक होणार आहे. जास्तीत जास्त गाड्या मालकांनी ह्याच्यात सहभागी व्हावं. 19 तारखेला 6 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद घेतली जाईल आणि रात्री लॉट पाडले जातील. फाटीच्या सुधारण्याच्या संदर्भात ज्या सूचना आलेल्या आहेत त्या पद्धतीने फाटीची सुधारणा केली जाईल का? उद्या 4-4:30 पर्यंत तुम्हाला फाटीचा पुन्हा एकदा व्हिडिओ पाठवला जाईल. बरं, त्याचबरोबर ज्या सुरक्षेच्या दृष्टीला आजूबाजूला कामं चालू आहेत त्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य त्या उपाययोजना केल्या जातील का सगळ्या? हो, 100% केले. यात्रा कमिटीला त्या पद्धतीने आपण सूचना केलेल्या आहेत का? हो, केलेले आहेत. बैलगाडी मालकांनी सुद्धा या मैदानात आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीच्या योग्य उपाययोजना राबवल्यात का ते पाहिल्यानंतर ती खात्री केल्यानंतरच मैदानात सुरू करण्याची आपण विनंती आयोजकांना करावी. हो, केले. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील बैलगाडा प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे, मथुर बैलाचे खास मोठे फॅन म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे संकेत भाऊ शेळके. संकेत भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कशा पद्धतीनं आता तयारी सुरू आहे मैदानाची? तुमच्या गावचं मैदान होतं आहे, काय सांगाल? 80% तर तयारी आपल्या मैदानाची झालेली. बर. 20% राहिलेली. बर. ती येत्या उद्यापर्यंत 4 वाजेपर्यंत पूर्ण तयारी होईल मैदानाची. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? सर्व बैलगाड्या मालकांना एक विनंती असेल की लवकरात लवकर आपण ऑनलाईन नोंद करून घ्यावी. मैदान फाटी ही फाटी महाराष्ट्रात 3 नंबरला फाटी येते. बर. फाटीचा पल्ला, फाटीची रुंदी ही सर्व 1 नंबर आहे. फाटीचा पल्ला किती ठेवला ह्या वर्षी? क्लिअर घट 950 पल्ला आहे. बरं, आणि ज्या काही सुधारणा होत्या त्या करण्याची सुरुवात केली आहे का? हो, सुरुवात केलेली आहे. बर. उद्यापर्यंत पूर्ण तयारी होईल. बरं, चालते, धन्यवाद संकेत भाऊ. मित्रांनो, आपल्या समवेत लोणंद गावातील प्रतिष्ठित नागरिक सूरज भाऊ शेळके. सूरज भाऊ नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे? गावचं मैदान होत आहे परंपरेनुसार आणि लोणंद काळभैरवनाथ केसरी हे जे मैदान असतं आमचं बैलगाडी क्षेत्रातील, खरंच उल्लेखनीय आणि पारदर्शकपणे पार पडलेलं हे मैदान आहे. दरवर्षीप्रमाणे अतिशय सुंदर फाटी आहे मैदानाची. आजूबाजूला सुद्धा व्यवस्थित सगळी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केलेल्या आहेत आणि सक्षम अशी यात्रा कमिटी आहे निकाल देण्यासाठी. तसेच आजपर्यंत या मैदानावरती कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. तर काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? आव्हान हेच आहे की लवकरात लवकर आपण ऑनलाईन नोंदणी करावी, म्हणजे आम्हाला लॉट पाडायला सुद्धा सोपं जाईल. आणि सर्वांनी बैलाची वगैरे सुद्धा काळजी घ्या. उष्णतेचा प्रकोप खूप वाढलेला आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही बैलांना पाण्याची वगैरे सोय केलेली आहे पिण्याची. त्याचबरोबर उष्णतेमुळे बैल मालकांनी एक त्यांच्या सावलीसाठी उपाययोजना सोबत घेऊनच यावी आणि ऑनलाईन नोंदणीही वेळेत करावी. धन्यवाद. धन्यवाद.